नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आहे आयुर्वेदा डे आणि या दिनानिमित्त आयुर्वेदाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत आणि त्या विषयाबद्दल माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर कादंबरी संदीप सगरे, ज्या डिपार्टमेंट ऑफ क्रिया शरीरच्या रीडर आहेत, KLE BM कंकणवाडी आयुर्वेदा कॉलेज आणि हॉस्पिटल येथे. मॅडम, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार मॅडम आणि नमस्कार श्रोते हो. मी डॉक्टर कादंबरी संदीप सगरे, KLE श्री BM कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयामध्ये प्राध्यापक व तसेच आयुर्वेद चिकित्सक म्हणून कार्यरत आहे. रुग्णांची सेवा आणि आयुर्वेदाचा संदेश घरघरात पोहोचवणं हेच माझं ध्येय आहे. आज KLE वेणुध्वनीच्या माध्यमातून थेट तुमच्याशी गप्पा मारायला मिळतात ही अगदी खरीच फार मोठी संधी आहे. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना 10व्या राष्ट्रीय आयुर्वेदा दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. धन्वन्तरी रमानाथं सर्वरोगनिवारकम् आयुर्वेद प्रवक्तारम् वन्दे पीयूषदायकम्. चला तर मग आजच्या या 10व्या राष्ट्रीय आयुर्वेदा दिनानिमित्त आरोग्याचा हा खजिना उलगडूया. श्रोते हो, आपण सगळे म्हणतो, म्हणजे ऐकत आलेलो आहे की हेल्थ इज वेल्थ. हे ऐकतो, पण खरं सांगायचं गेलं तर आयुर्वेदाने हे फार पूर्वीपासून सांगितलेलं आहे आणि तेही संस्कृत भाषेमधून, म्हणजेच स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमन. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम म्हणजे काय, तर निरोगी माणूस निरोगीच राहावा आणि रोगांचा रोग दूर व्हावा, यासाठी आपण सर्वांनी आयुर्वेदाला आपलंसं केलं पाहिजे. आपण जसे वडीलधाऱ्या माणसांना आपला आधारस्तंभ मानतो, तसंच आयुर्वेदाला आपला आधारस्तंभ म्हणजेच आरोग्याचा आधारस्तंभ मानला पाहिजे. आनंदी जीवन जगावं तर कसं जगावं, ह्याचे जे काही संस्कार आहेत ते फक्त आणि फक्त आपल्याला आयुर्वेदामधूनच मिळतात. अच्छा, आयुर्वेदाबद्दलची तर खूप छान माहिती तुम्ही सांगितलीत. आता यावर्षी जो आयुर्वेदा डे आपला आहे, त्या वर्षीची थीम काय आहे आणि काय एवढं महत्त्व आहे याला? ह्या वर्षीची राष्ट्रीय आयुर्वेदानाची थीम जी आहे ते म्हणजे आयुर्वेदा मानवासाठी आणि आयुर्वेदा निसर्गासाठी, म्हणजेच आयुर्वेदा फॉर ग्लोबल अँड आयुर्वेदा फॉर प्लॅनेट. आयुर्वेदा दिवसाची सुरुवात झाली ती 2016 आयुष मंत्रालयाने 2016 आयुर्वेदा दिवसाची, राष्ट्रीय आयुर्वेदा दिवसाची सुरुवात केली आणि त्या वर्षापासून प्रत्येक वर्षी एक नवीन थीम आहे. सो 2016 जी थीम होती ती म्हणजे मधुमेह नियंत्रण, मधुमेहाचं नियंत्रण कसं करावं ही थीम होती. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आरोग्य दीर्घायुषी कसं व्हावं आणि 2019 स्पेशल थीम म्हणजे कोविड-19 साठी आरोग्यासाठी असलेले आयुर्वेदाचे उपाय, तसेच पोषण आणि आहार. त्याच्यानंतर प्रत्येक दिवस आणि प्रत्येक घरात आयुर्वेद अशी थीम 2023 होती. अशी प्रत्येक वर्षी आयुर्वेदा दिवसाची नवीन थीम आयुष मंत्रालयाने सिद्ध केली होती. सो ह्या वर्षी म्हणजे 2025 हा साजरा होत आहे, तो म्हणजे आयुर्वेदा दिवस 23 सप्टेंबरला. आणि ह्या वर्षापासून 23 सप्टेंबर ही फिक्स तारीख आयुर्वेदा दिवस साजरा करण्यासाठी आयुष मंत्रालयाने केली आहे आणि त्यासाठी मी आयुष मंत्रालयाचे अगदी मनापासून आभार मानते. कारण मला वाटतं की दिवाळीच्या पिरियडमध्ये हा धन्वंतरी दिवस यायचा, म्हणजे दिवाळीच्या आदल्या दिवशी जो धनतेरस म्हणतो ज्याला आपण, तो धनतेरस आपण आयुर्वेदा दिवस म्हणून इतके वर्ष साजरा करत आहोत. पण आयुष मंत्रालयाने ह्या वर्षी 2025 पासून 23 सप्टेंबर हा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करावा अशी घोषणा केलेली आहे आणि म्हणूनच 2025 पासून 23 सप्टेंबर हा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणजेच आयुर्वेदा फॉर मानवी शरीर आणि आयुर्वेदा फॉर निसर्ग असा साजरा होणार आहे. खूपच छान आहे हे, कारण एक स्पेशल डे आपण आता त्यानिमित्त बोलतोय. तर आयुर्वेदाबद्दल जर सांगायचं झालं तर दिनचर्याला खूप महत्त्व दिलं जातं. तर दिनचर्या म्हणजे नेमकं काय? दिनचर्या आत्ताच्या भाषेत जसं आपण म्हणतो डेली रुटीन, हेच म्हणजे दिनचर्या. आयुर्वेदानं पूर्वीपासून सांगितलं आहे की तुमची दिनचर्या व्यवस्थित असली पाहिजे. मग दिनचर्या म्हणजे नक्की काय, की आपल्या झोपेची वेळ फिक्स असली पाहिजे, उठण्याची वेळ फिक्स असली पाहिजे. उठल्यानंतर योगासनाला सुद्धा आयुर्वेदाने फार महत्त्व दिलेलं आहे.
योगासनं थोडेफार केले पाहिजेत, ज्याच्यामुळे तुमचे शरीर अगदी जे झोपेतून उठल्यानंतर तुम्हाला थोडा जडपणा, अगदी सुंदपणा जो जाणवत असतो तो योगासनामुळे कमी होतो. त्याच्यानंतर गरम पाण्याचं सेवन केलं पाहिजे, ज्याच्यामुळे शरीर शुद्धी होते. त्याच्यानंतर तुमची नाश्ता घेण्याची वेळ फिक्स पाहिजे, दुपारच्या जेवणाची वेळ फिक्स पाहिजे. दिवसाचं रुटीन तुमचं अगदी आयुर्वेदाप्रमाणे करायचं, म्हणजे काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, हे दिनचर्यामध्ये सांगितलेलं आहे. शिवाय त्याच्याबरोबरच ऋतुचर्याला सुद्धा आयुर्वेदाने फार महत्व दिले आहे. ऋतुचर्या म्हणजे काय, की ऋतूनुसार तुमचा आहार आणि विहार म्हणजे ऋतूनुसार तुम्ही कसं वागायचं, हे फार महत्वाचं काय आहे. जे काय आता नवीन रोग तुम्ही म्हणजे जे पचनाचे विकार असतील, ज्याला आपण मेटाबॉलिझम डिसऑर्डर म्हणतो, ते येण्याचं खरं जे कारण काय आहे, आणि जे आत्ताच्या सध्याच्या ह्या युगामध्ये जे मेटाबॉलिझम डिसऑर्डर वाढलेले आहेत, म्हणजे अगदी आपण लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत बघतोय, ह्यामध्ये तरुण पिढी आणि लहान फारच जखडले जात आहेत. तर ते का, तर आता आपण आयुर्वेदा विसरलोय, म्हणजे दिनचर्या ही पाळली जात नाहीये आणि ऋतुचर्या सुद्धा पाळली जात नाहीये. बरोबर. मग ते म्हणजे कसं, तर ऋतुचर्या म्हणलं तर जानेवारी ते एप्रिल ह्यामध्ये आयुर्वेदानुसार ऋतू कुठला असतो, तर उन्हाळ्याचे दिवस असतात, जानेवारी ते एप्रिल. ह्या दिवसामध्ये वाताचा संचय झालेला असतो, वातदोषाचा संचय झालेला असतो, जास्त वृक्षता बॉडीमध्ये असते. म्हणून त्या दिवसामध्ये जो आपला आहार असला पाहिजे, त्यावेळी थंड पदार्थांचे सेवन चालेल, हलका फुलका आहार चालेल, पण जास्त वृक्षता वाढवणारे, वात वाढवणारे म्हणजे कडधान्य असतील किंवा तळलेले पदार्थ असतील, फास्ट फूड्स असतील, याच्यामुळं काय होतं, वातदोषाचं दूषितीकरण व्हायला सांगतं. सो म्हणून जानेवारी टू एप्रिलमध्ये तुमचा आहार जो असला पाहिजे तो वातदोषाला नियंत्रित ठेवणारा असला पाहिजे. त्याच्यानंतर एप्रिल ते जूनपर्यंत हा पूर्ण वातदोष वाढलेला असतो. त्यावेळी सुद्धा तुम्ही थंड पदार्थाचं सेवन करावं, पण जे घरच्या घरी बनवलंय, ताकाचं सेवन असेल किंवा आपण जास्त करून सीझन असतो तो म्हणजे आंब्याचा. सो मधुर रसाचं सेवन अगदी चांगलं आहे का, म्हणजे मधुर रस जो आहे तो वाताला नियंत्रित ठेवतो. सो आयुर्वेदानं 6 रस सुद्धा अगदी तुमच्या रोजच्या जीवनात असायला पाहिजे म्हणून सांगितले, जसं मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय, आणि त्यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते तुमच्या दोषांना नियंत्रण ठेवतं. सो मधुर रस जो आहे तो वातदोषाला नियंत्रण ठेवतो. म्हणून खास आंब्याचं सेवन आपण मे महिन्यामध्ये करतो का, तर आपलं वात वाढलेलं असतो आणि त्या वाताला नियंत्रित ठेवण्याचं काम कोण करत आहे, आंबरस करत आहे. त्याच्यानंतर येतो तो पावसाळ्यामध्ये सुद्धा आयुर्वेदानुसार तुमचा आहार सांगितलाय का, त्यामध्ये वातदोष हा पूर्ण वाढलेला असतो. म्हणून हलका फुलका, पचायला अगदी हलका असणारा आहार, शिवाय पाणी उकळून गार केलेलं किंवा गरम पाण्याचं सेवन करावं. पाण्यामध्ये आलं टाकून आल्याचं पाणी असेल किंवा जिरा घातलेलं पाणी असेल, हे सगळं जे काही पाणी आहे ते तुमचं पचन चांगल्या रीतीनं सुधारतं. त्याच्यानंतर येतो हिवाळ्यामध्ये सुद्धा आपण बघतो की तिळाच्या वड्या बनवल्या जातात, जसं संक्रांती जवळ येते. सो सगळे पदार्थ जे असतात ते आपल्या शरीरामध्ये उष्णता धरून ठेवणारे पदार्थ असतात. म्हणजे खारकेचा लाडू असेल किंवा तिळाच्या वड्या असतील, हे सगळे पदार्थ शरीरामध्ये उष्णता धरून ठेवतात. ह्या दिवसांमध्ये पित्ताचा संचय झालेला असतो आणि त्यामुळं त्या दोषांना नियंत्रित ठेवण्यासाठी आहार सेवन केला पाहिजे. त्याच्यानंतर जो मेन ऋतू म्हणजे शरद ऋतू, हा शरद ऋतू असतो तो म्हणजे सप्टेंबर ते ऑक्टोबर, आणि ह्याच्यामध्ये पित्त फार वाढलेलं असतं आणि त्या दिवसांमध्ये तळलेले पदार्थांचे सेवन फार करू नये किंवा पित्त वाढवणे म्हणजे फार स्पायसी म्हणजे जरा तिखट पदार्थांचे किंवा मसाल्याच्या पदार्थांचे सेवन कमी केलं पाहिजे, म्हणजे तुमचं आहे ते पित्त नियंत्रित आहेत. आणि मधुर रसाचं सेवन केलं तर मधुर रस पित्त सुद्धा कमी ठेवतं. असं ऋतूनुसार आहार दिला आहे. तसंच ऋतूनुसार विहार म्हणजे ऋतूनुसार तुम्ही कसं वागलं पाहिजे. सो रात्री लवकर झोपणे, सकाळी लवकर उठणे, हे काय आहेत ह्या दिवसाच्या आपल्या गोष्टी आहेत. पण ह्या सगळ्यांचा आजच्या युगामध्ये विसर पडत चालला आहे. आजची तरुण पिढी आपण बघतोय की जास्तीत जास्त जर समस्या काय असेल तर निद्रानाश, झोप येत नाही. होय ना. हा, हे झोप येत नाही हे कारण जे आहे हे कशामुळे होतंय, सर आपलं लाईफस्टाईल डिस्टर्ब झालं. लाईफस्टाईल म्हणजेच काय, दिनचर्या आणि ऋतुचर्या हे बदलल्यामुळं ह्या सगळे प्रॉब्लेम ते नवीन रोग म्हणजे मधुमेह असेल किंवा अचानक वाढणारं वजन असेल, पचनाचे विकार असतील, हे सगळे रोग जे कशाशी निगडीत असतील तर ते आपल्या दिनचर्येशी आणि ऋतुचर्या. मग हेच आयुर्वेदामध्ये सांगितले आहे की तुमची दिनचर्या आणि ऋतुचर्या अगदी व्यवस्थितपणे जर पाळली तर नक्कीच तुम्ही रोगांपासून दूर राहाल आणि निरोगी राहाल. बरोबर.
मग आयुर्वेदामध्ये आपलं शरीर कोणत्या पद्धतीचं आहे तेही आधी समजून घ्यावं असं म्हटलं जातं. ज्याला तर ते समजून घेण्यासाठी आपण म्हणजे कोणत्याशा गोष्टी सांगू शकतो का, की हे गोष्टी जर तुमच्या शरीरामध्ये दिसत असतील तर तुमची बॉडी ह्या पद्धतीची आहे हे समजून घ्यावं. त्याला आयुर्वेदामध्ये आम्ही प्रकृती असं म्हणतो. प्रकृती म्हणजे काय, तुमचा असलेला मूळ स्वभाव. बर. ज्याला म्हणजे साध्या सोप्या मराठी भाषेत मूळ स्वभाव. प्रकृती म्हणजे काय, तर दोषानुसार आयुर्वेदामध्ये प्रकृतीला फार चांगलं महत्त्व दिलं गेलं, की तुमच्यामध्ये वातदोषाचे प्राधान्य आहे किंवा अजून एका व्यक्तीमध्ये पित्तदोषाचं प्राधान्य असेल किंवा अजून एका व्यक्तीमध्ये कफदोषाचे प्राधान्य असेल. सर त्या दोषांप्रमाणे जर तुमचा आहार विहार तुमचं डेली रुटीन झालं तर ते दोष नियंत्रित राहतील. सर ते कसं, तर प्रकृतीनुसार आहार असतो किंवा प्रकृतीनुसार तुमच्या दिवसाच्या रुटीन्स असतात. फॉर एक्झाम्पल वातदोषाचे प्राधान्य असणारी प्रकृती म्हणजे वातप्रधान प्रकृती असते, की ज्या प्रकृतीमध्ये मुळातच माणसाचा स्वभाव असेल किंवा माणसाची जी देहयष्टी आहे ती वृक्ष प्रकारची असते. शरीर वृक्ष असतं, त्यांना झोप लवकर येत नाही, झोपेतून जाग लवकर येते, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मुळातच बॉडीमध्ये असतात. मग ह्या जास्त वाढू नयेत किंवा ह्या वातदोष, त्याच्यामध्ये वातदोष हा प्राधान्य आहे, पण हा वातदोष जर वाढला तर नक्कीच त्याला नवनवीन लक्षणांना किंवा नवनवीन रोगांना सामोरं जावं लागणार. मग हे जर नियंत्रित करता असेल तर आयुर्वेदामध्ये पंचकर्म सांगितले आहे. पंचकर्माचा कन्सेप्ट कसा आहे, तुम्ही निरोगी असतानाही पंचकर्म घेऊ शकता. ते म्हणजे ऋतूनुसार पंचकर्म. ओके. आता जसं मी सांगितलं की जेव्हा वात वाढलेला असतो, तो वात कुठल्या ऋतूमध्ये वाढलेला असतो, तर पावसाळ्याच्या वेळी वात वाढलेला असतो, त्यावेळी आम्ही पंचकर्मामध्ये बस्ती चिकित्सा करतो, अभ्यंग देतो. ह्या चिकित्सेमुळे तुमचा वात नियंत्रित राहायला मदत होते. त्याच्यानंतर मी शरद ऋतूमध्ये तुम्हाला पित्तदोष अगदी फार प्रमाणात वाढलेला असतो, मग ज्यांना ऑलरेडी पित्ताचं प्राधान्य आहे त्यांच्या शरीरामध्ये, ज्याला आम्ही पित्तप्रधान प्रकृती म्हणतो. सो अशा व्यक्तींनी काय केलं पाहिजे, तर विरेचन म्हणून एक ट्रीटमेंट आहे पंचकर्मामध्ये, जे तुमचं वाढलेलं पित्त बाहेर काढायला मदत करते आणि शिवाय तुमचं पित्त नियंत्रित ठेवायला मदत होते. हे पंचकर्मामध्ये सांगितलेलं आहे. शिवाय अजून पंचकर्मामध्ये जी बस्ती चिकित्सा मी सांगितली तुम्हाला, त्याच्यामुळे वातदोषाचं नियंत्रण आहे. मात्रा बस्ती हा एक कन्सेप्ट आहे पंचकर्म, जी मात्रा बस्ती म्हणजे अगदी कमी प्रमाणात बस्ती दिली जाते आणि त्याच्यामुळे तुमच्या वातदोषाचं नियंत्रण आहे. असे बरेच पंचकर्माचे 5 प्रकार आहे जे ऋतूनुसार निरोगी माणसांनी घेतलं पाहिजे. निरोगी माणसांनी का घेतलं पाहिजे, तर स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणं. निरोगी माणसानं पहिला आपलं जे शरीर आहे ते स्वस्थ कितपत राहील याचा प्रयत्न जास्त केला पाहिजे आणि त्याच्यानंतर जातो तो मग रोगीसाठी सुद्धा पंचकर्म आहेत, ते वेगळे आहेत. अच्छा, म्हणजे पंचकर्माचाही खूप मोठा रोल आहे आणि जो ऋतूनुसार आपण घेतला पाहिजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. आणि याच्या सल्ल्यासाठी तुम्ही केली आयुर्वेदा शापूर येथे भेट देऊ शकता, जिथे तुम्ही ऋतूनुसार पंचकर्म सुद्धा करून घेऊ शकता. आणि जर काही तुम्हाला समस्या असतील, काही रोग असतील, तर ते दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही केली आयुर्वेदामध्ये पंचकर्म करून घेऊ शकता. बरोबर. मॅडम, दैनंदिन जीवनामध्ये आयुर्वेदाचं महत्त्व कसं असतं? दैनंदिन जीवनामध्ये आयुर्वेदाचं महत्त्व म्हणजे ॲक्च्युली न कळत दैनंदिन जीवनामध्ये आपण आयुर्वेदा वापरतच असतो. फार लोकांना सकाळी उठल्यावर गरम पाणी प्यायची सवय असते. सो गरम पाणी आयुर्वेदामध्ये का चांगलं सांगितलं आहे, तर गरम पाण्यामुळे जे तुमचं राहिलेलं पचन किंवा पचनाची शक्ती आहे ती चांगली सुधारते. त्याच्यानंतर आल्याचा चहा असेल, तो पावसाळ्यामध्ये असेल किंवा थंडीच्या दिवसात असेल. सो आलं हे अगदी तीक्ष्ण आणि उष्ण गुणयुक्त आहे आणि ज्याच्यामुळे तुमची पचनशक्ती चांगली सुधारते. पण तेही अगदी जसं मी सांगितलं प्रकृतीनुसार तुमच्या शरीराला काय सूट होतं ते बघून घेतलं पाहिजे. का म्हणजे जर पित्ताचं प्राधान्य असणार किंवा पित्त प्रकृतीचा असेल आणि त्यांना जर आम्ही आल्याचं पाणी म्हणजे आल्याचा वापर डेली करायला सांगला तर ते पित्त त्यांची वाढण्याची शक्यता आहे. म्हणून जे काही करायचं आहे दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा जर आयुर्वेदा वापरायचा असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने वापर. तुळशीचा वापर, तुळशीच्या काड्याचा वापर, तुम्हाला कफ असेल, खोकला असेल तर तुळशी ही सुद्धा उष्ण आणि तीक्ष्ण गुणयुक्त आहे आणि त्यामुळे तुमच्या कफाला कमी करण्यासाठी मदत करते. हळदीचा वापर, हळदीची अगदी चांगली म्हणजे प्रॉपर्टी म्हणजे अँटीऑक्सिडंट आहे. सो आपण डेलीच्या वापरामध्ये रोजच्या आहारामध्ये हळदीचा वापर केला पाहिजे. बरोबर. म्हणजे जे आपले घरी वापरणारे मसाले आहेत त्याच्यामुळं कळत न कळत आपल्याला थोडं त्याच्यातून काहीतरी मिळत असतं. हीच खरी खास आयुर्वेदाची गोष्ट आहे की पारंपरिक म्हणजे अगदी पूर्वीपासून आपण आयुर्वेद रोजच्या जीवनात वापरत आहेत. पण सध्याच्या परिस्थितीत काय होत आहे, आपण जे काही आहार सेवन करताय तो आहार बाहेरून मागून खातोय, ज्याच्यामध्ये आयुर्वेदा नाहीच आहे. बरोबर. त्याच्यामुळे मग नवीन नवीन आजारांना आपल्याला आमंत्रण द्यायला लागत आहे.
नक्कीच. राष्ट्रीय आयुर्वेदा डे आहे आज आणि त्यानिमित्त आपण आयुर्वेदाचं महत्व जाणून घेतोय आणि ही माहिती आपल्याला देत आहे डॉक्टर कादंबरी संदीप सगरे. मॅडम, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही आयुर्वेदामध्ये काही उपाय आहेत का? रोगप्रतिकार शक्ती वाढवायची म्हणजे तेच मी जे सांगेल तुम्हाला, म्हणजे शरीराचा समतोल राखणं फार गरजेचं आहे. शरीराचा समतोल म्हणजे काय की वात, पित्त, कफ ह्या तिन्ही गोष्टी अगदी समतोल म्हणजे संतुलित असतील तर नक्कीच तुम्हाला कुठल्याही समस्यांना किंवा कुठल्याही रोगांना सामोरं जावं लागणार नाही. एक चांगलं उदाहरण म्हणजे निसर्ग आणि आयुर्वेदा ह्या अगदी एका नाण्याच्या दोन बाजू म्हणता येईल. मग त्या म्हणजे कशा? आता आपण बघतो की निसर्गामध्ये फार पाऊस पडला, पावसाचा आता परवाच आपण बघितलं की पावसाचा अतिरेक झाला काही प्रदेशामध्ये, काही शहरामध्ये शहरं उद्ध्वस्त झाली, ज्याला ओला दुष्काळ म्हणेल. उन्हाळा जास्त आला तर नक्कीच कोरडा दुष्काळ येतो. सो कुठल्याही गोष्टीचा अतिरेक किंवा अतियोग हे म्हणजे त्याचे दुष्परिणामही आपल्यालाच भोगावे लागतात. तसंच आपल्या शरीराचं आहे. शरीरामध्ये सुद्धा कुठल्याही गोष्टीचा जर अतिरेक होत असेल किंवा अतियोग होत असेल तर नक्कीच तुम्हाला कोणत्या ना कोणत्या समस्याला सामोरं जावं लागणार. म्हणूनच वात, पित्त, कफ हे त्रिदोष जे आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत याचा कायम तुम्ही समतोल राखणं गरजेचं आहे. यामध्ये एकाचा जरी अतियोग होत असेल किंवा अतिरेक होत असेल तर त्याच्या अतिरेकामुळे नवीन नवीन रोग लाईक मधुमेह असेल किंवा स्थूलपणा असेल, हायपरटेन्शन ज्याला रक्तदाब म्हणतो तो आता सध्या फार होत आहे. निद्रानाश हे मानसिक कारण आहे, पण मानसिक कारण येण्यास फर्स्ट तुमचं शारीरिक दोष सगळे दूषित होतात आणि तेच शारीरिक दोष जेव्हा दूषित होतात तेच कशासाठी कारण आहेत तर मानसिक दोष दूषित करण्यासाठी कारण आहेत. सो ह्या तिन्हींचा समतोल राहत असेल तर तुम्ही कुठल्याही रोगाला सामोरं जाणार नाहीत आणि नक्कीच तुमची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढवण्यासाठी महत्त्व आहे. अजून एक मुद्दा म्हणजे योगासन. ही योगासनाचं सुद्धा आयुर्वेदामध्ये फार महत्त्व सांगितलेलं आहे. का म्हणजे योगासन जे आहे ते तुमचं मेंटल हेल्थ फार चांगल्या रीतीनं मेंटेन करतात. ते म्हणजे कसं, जो आता सध्याची पिढी जी बघताय तुम्ही ते छोट्या छोट्या गोष्टींचा स्ट्रेस घेणं, स्क्रीनचा टाइम वाढला आहे आणि ताणतणाव ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुमच्या शारीरिक हेल्थ तर डिस्टर्ब करतायच, त्याच्याबरोबर मेंटल हेल्थ फार डिस्टर्ब होत आहे. आत्ताच्या जी कॉलेज जाणारी मुलं आहेत त्यांचं बघतो आपण की स्क्रीन टाइम फारच वाढलेला आहे. मोबाईलचा असेल किंवा लॅपटॉपचा असेल, शिवाय त्यांच्या शरीराला कोणत्याही प्रकारचा एक्सरसाइज नाही आहे. खाणं तेही सुद्धा फास्ट फूड आणि तळलेल्या पदार्थांचं सेवन जास्त आहे. मग ह्या सगळ्यांचं मिळून मेंटल हेल्थवर सुद्धा त्याचा इफेक्ट होत आहे. मग योगासना काय करतं तर जे काही आमचे प्राणायाम असेल किंवा जे बाकीचे योगा आहेत ते तुमचं स्ट्रेस कमी करायला मदत करतं, ब्लड सर्क्युलेशन वाढवतं. मेडिटेशन जे आहे याला ध्यानधारणा म्हणतो. सो त्याच्यामुळेही तुमचे मेंटल दोष जे आहेत ते बॅलन्स राहतात. अच्छा, म्हणजे मुख्यत्वे करून आपण जी आपली प्रकृती आहे कफ, वात आणि पित्त या तिन्हीवरती काम केलं पाहिजे. हे तिन्ही जर संतुलित असतील तर आपली तब्येत व्यवस्थित राहणार आहे. आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय आयुर्वेदा डे आज आहे आणि त्यानिमित्त शेवटी जाता जाता आपण आपल्या श्रोत्यांना काय मेसेज देऊ? श्रोते हो, आता खरी वेळ आली आहे तो म्हणजे आजचा 10वा राष्ट्रीय आयुर्वेदा दिन साजरा करण्याचा. तो साजरा कधी होईल जर तुम्ही निसर्गाशी मैत्री केली. निसर्गाशी मैत्री का करायची तर निसर्गाशी मैत्री केली तर नक्कीच तुम्ही तुमच्या शरीरात समतोल ठेवू शकता, तुम्ही शांत राहू शकता आणि हेच तुम्हाला निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी मदत करेल. आयुर्वेदाला आपलंसं करणं आणि निरोगी राहणं हे आजच्या युगात मी तरी 100 नंबरी सोनं असं म्हणेन. आणि जाता जाता एवढंच सांगू इच्छिते की सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयः. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयः. चला तर मग आजचा हा संवाद येथेच संपतो. निसर्गाशी मैत्री करा, शरीरात समतोल ठेवा आणि निरोगी राहा. धन्यवाद. जय आयुर्वेद. थँक्यू सो मच मॅडम, या महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. डॉक्टर कादंबरी संदीप सगरे आपल्यासोबत होत्या, ज्या केली BM कंकणवाडी आयुर्वेदा कॉलेजच्या क्रियाशरीर डिपार्टमेंटच्या रीडर आहेत. त्यांना आपण ऐकलं. कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.